जगी पाहता सत्य ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ, पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जगामधलं अंतिम सत्य कोणतं आहे? ते सत्य ब्रह्म मला प्राप्त व्हावं म्हणून खरंच आपण किती वेळ त्या उपासनेसाठी देतो हे बघण्यासारखं आहे. आणि ते पाहिलं तर मग ते हास्यास्पद पण आहे. कारण साधी गोष्ट अशी आहे, जगामधली ऐहिकातली सुद्धा एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे समजून घ्यायला खूप वेळ द्यावा लागतो. आपल्या डोळ्यांना दिसतं याच्यावरती विश्वास ठेवून चालत नाही. आपल्या मनाला आत्ता जे दिसतंय त्याच्यावरनं भरोसा ठेवून चालत नाही. एक साधी गोष्ट सांगतो. अमुक एक घड्याळामध्ये वाजले की अमुक एक मनुष्य त्या मंदिराच्या शेजारच्या धर्मशाळेमध्ये असताना भगवंताला असा नैवेद्य दाखवतो आणि त्यात नैवेद्याचं जे पात्र असेल त्याच्यामध्ये जे तीर्थ असेल ते सर्व प्राशन करतो. त्यातले 4 थेंब अंगावरती उडवून घेतो, मनोभावे त्या भगवंताला नमस्कार करतो आणि त्या ठिकाणाहून जातो. बस. रोज बघतोय मी, गेली 5 वर्ष नाही 10 वर्ष पाहतोय. काय सद्भक्त असला पाहिजे, काय सद्भक्त असला पाहिजे. अरे माणसा, हा माणूस नक्की काय आहे हे समजण्यासाठी तू दिवसातली 5 मिनिटं त्याच्याकडे बघतोस, त्याने तुला कळणार आहे काय? त्याच्याकडे जे दिवसभर बघतात त्यांना विचारत जा, हे प्रकरण नक्की काय आहे? अरे गाढवा, तो ते पात्र जरी नैवेद्याचं असलं तरी त्यात ठेवतोय दारू. हा उगाच आपल्याला अपवित्रपणाचा त्रास नको म्हणून देवाला दारूचा नैवेद्य दाखवतो. तू फक्त त्या पात्रातलं काहीतरी तीर्थ तो पितोय इथपर्यंतच त्याला पाहिलास. पण हे पिऊन झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने त्याची अवस्था काय असते, त्याच्यानंतर तो घरी कसा जातो, मग घरी गेल्यानंतर बायका पोरांशी तो कसा वागतो, त्याच्यानंतर इतरांशी तो कसा वागतो, यासाठी योग्य तो वेळ देणं, यासाठी योग्य तो व्यासंग करणं, इतकं केल्याशिवाय व्यवहारामधल्या माणसाचं सुद्धा वागणं खरंच सत्य आहे का असत्य आहे ते कळत नाही. तर परमार्थामध्ये 24 तासातली 10 मिनिटं देऊन मला अंतिम जे ब्रह्मसत्य आहे ते मिळालं पाहिजे असा हास्यास्पद हट्ट आपण का करावा? नाही, वयाच्या 5व्या 10व्या वर्षी आपला साधनेचा समय 10 मिनिटं असेल, 30 मिनिटं असेल. पण जसजसं वय वाढतंय किंवा आयुष्याला काही स्थैर्य प्राप्त होत आहे, अशानंतर त्या सत्य ब्रह्म याच्या शोधासाठी जी तपस्या करायची त्याला किमान दिवसातला आपण ज्याला पार्ट टाइम जॉब म्हणतात ते 3-1 तास 4 तास सुद्धा द्यायला नाही हो. आमच्याकडं कुठे वेळ, म्हणजे 2 तास द्यायला सुद्धा नाहीत. योग्य त्या शरीराची संरचना साधायला व्यायामाला 2 तास द्यायला नाहीत, साधनेसाठी 2 तास द्यायला नाहीत. आणि नको ते सिनेमे बघायला आणि थिएटरमध्ये जाऊन बसायला याच्यासाठी माझ्याकडे जर 6 तास असतील, मला सांगा कसं सत्यब्रह्माकडे माणसाने वाटचाल करावी? आणि काही वेळेला असं वाटतं माणसाला की ते सत्यब्रह्म कळलं काय नाही कळलं काय, काय फरक पडतो? खूप फरक पडतो महाराज. ब्रह्मसाधना जर नसेल तर मनुष्य एखाद्या कडक झाडासारखा अहंकारी उभा राहतो, जो मोठं वादळ आलं की कोलमडूनच पडतो. पण ब्रह्माचा या ठिकाणी उपासनेचा जर कोणी व्यासंग केला असेल तर ते आपोआप थोडे लवचिक राहतात, विनम्र राहतात, जे महापुरामध्ये सुद्धा शिल्लक राहतात. तेव्हा 5 मिनिटं 10 मिनिटाच्या दृष्टीनं या गोष्टीचा विचार करू नये. यासाठी सुद्धा खूप मोठा उदाहरण आपल्या समोर आहे. खुदीराम चट्टोपाध्याय यांनी त्यांचं स्वतःचं हेदे नावाचं जे बंगालमधलं गाव होतं ते सोडलं. कारण त्या गावाच्या पाटलांनी
त्यांच्यावर जबरदस्ती केली होती की त्या पाटलाच्यासाठी म्हणून कोर्टात खोटी साक्ष दे. ती खोटी साक्ष द्यायला खुदिरामाने नकार दिला. म्हणून त्या सत्यासाठी त्यांना गाव सोडावं लागलं. अर्थात मुलांनी कलकत्त्यामध्ये येऊन व्यवस्थित नोकरी पत्करून काही ना काही आपला प्रपंच संसार चालवला नीटपणे, काही संशय नाही. पण या खुदिरामांचा पुत्र जो गदाधर, त्याला पण एक चांगली नोकरी मिळाली आणि कोलकाता भागामध्ये जी दक्षिणेश्वरीला त्या कालीमातेच्या मंदिरामध्ये त्या कालीमातेचा पुजारी म्हणून त्याला उपासना करायला मिळाली. आणि जन्मोजन्मीची एक तपस्या झाली होती ती आता फळाला यायला लागली. कारण कलकत्त्यामधलेच नव्हे तर जगभरातले, देशभरातले विद्वान, तत्वज्ञ आणि असे योगी हे सगळेजण रामकृष्ण परमहंसांच्या सहवासात येऊ लागले आणि समजून चालले, बा 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 बा. अनेक लोकांची मध्ये बैठक अशी झाली होती की हा माणूस खरंच वेडा आहे का अतिशहाणा आहे. तेव्हा सगळ्यांनी त्याला पारितोषिक दिलं होतं की अहो, कोणत्याही एकेका भावानी भगवंताला भजलं तरी सुद्धा भगवंत प्राप्त होतो. असे जे काही 40, 45, 42 भाग आहेत, या सर्व भावांची या माणसाची कित्येक जन्माची उपासना आहे आणि आज ती फळाला येते. या कालीमातेच्या दर्शनाने ती इतक्या वर्षाची बचत जी आहे ती आता उघड होते आहे. नरेंद्र म्हणजे ज्यांना आपण विवेकानंद म्हणून ओळखतो, त्यांनी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा रामकृष्णांना पाहिलं तेव्हा त्यांना खरंच वाटलं की हा वेडा माणूस आहे. पण विवेकानंदांचं हे कौतुक आहे की त्यांनी पहिल्यांदा वाटलं की हे वेड आहे, हे काहीतरी हिप्नोटिझम असेल किंवा हा विचित्र माणूस आहे. पण असं कसं वेड, जो स्वतः स्वच्छ सांगतो की मी देवाला बघितलाय आणि मी तुला देवाचं दर्शन घडवू शकतो. याच्यावर विश्वास ठेवून नरेंद्र दत्त म्हणजे विवेकानंद यांनी सातत्य ठेवलं, रामकृष्णांच्याकडे जाणं येणं ठेवलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली. आणि आता लक्षात ठेवा, अति आदरे सत्य शोधून पाहे. आपल्या गुरूंची योग्यता त्यांनी ओळखली आणि त्यामुळे काय झालं, तिसरी ओळ समर्थ रामदास स्वामी आपल्याला जी सांगतायत, पुढे पाहता पाहता देव जोडे. अरे तू सत्य फक्त शोधायला लाग, मनापासून प्रामाणिक प्रयत्न करायला लाग, पाहता पाहता देवापर्यंत जातोस. फार वेळ नाही लागत रे या गोष्टीला. समर्थांनी इतकी मोठी आशा आणि इतका विश्वास आपल्याला दिला आहे की एकदा त्या भगवंताशी जोडला गेलास की मग जीवनातलं भ्रम, भ्रांती आणि अज्ञान हे सगळं मोडून पडेल. पुन्हा आयुष्यात भ्रमाचा त्रास होणार नाही. म्हणून आजचा श्लोक लक्षात ठेवायचा. जगी पाहता सत्य ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ.